पंचगंगा नदी प्रदूषणाच्या मुद्द्यावरून प्रांताधिकारी कार्यालयात बैठकीत खडाजंगी. 5 एप्रिलपर्यंत आंदोलन. अंकुश संघटनेची प्रशासनाला मुदत. पंचगंगा नदीत मिसळणाऱ्या रासायनिक दूषित पाण्यामुळे वाढत चाललेल्या प्रदूषणावर नियंत्रणासाठी पुढील 15 दिवसांत ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. औद्योगिक क्षेत्रातून निघणारे सांडपाणी सीईटीपी प्रकल्पातून 100% प्रक्रिया करूनच सोडण्यात यावे. तसेच हे पाणी नदी ओढ्यांत न सोडता अन्यत्र वापरावे, अन्यथा कठोर कारवाई सामोरे जावे लागेल, असा इशारा प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी दिला. पंचगंगा नदीच्या वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस पाटबंधारे विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ, महापालिका प्रशासन, सामाजिक कार्यकर्ते तसेच अंकुश संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान वातावरण चांगलेच तापले. अंकुश संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी औद्योगिक सांडपाण्यातील रासायनिक घटकांमुळे परिसरात रोगराई वाढत असल्याचा आरोप केला. शेतकऱ्यांना त्वचारोग, अलर्जी व जखमांचा त्रास होत असल्याचे त्यांनी सांगत संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावर प्रांताधिकारी शिंदे यांनी औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया न करता नदीत सोडल्यास संबंधितांवर प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत कठोर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले. तसेच सांडपाण्याचा पुनर्वापर करण्याबाबत उद्योगांनी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी सांगितले. अंकुश संघटनेने 5 एप्रिलपर्यंत नदीत मिसळणारे दूषित पाणी पूर्णपणे थांबवावे, अशी ठाम मागणी केली. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या आश्वासनांची अंमलबजावणी कितपत होते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. बैठकीस अप्पर तहसीलदार महेश खिलारी, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रमोद माने, क्षेत्र अधिकारी अंकुश पाटील, उपायुक्त अशोक कुंभार, पर्यावरण अधिकारी पियुष जाधव, उपविभागीय अधिकारी प्रकाश येसणे, धनाजी चुडमुंगे, दीपक पाटील, विश्वास बालीघाटे, प्रभाकर बंडगर, भूषण गंगामणे, नागेश काळे आदींसह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी सुभाष भस्मे, इचलकरंजी.